हिरोच्या रोलला मी जाणार नाहीये. हा सगळ्यांना सांगत सुटत गेला. तिथं 2 पोरं होते, त्यांना पण विचारलं, त्या काकूंना पण विचारलं, परत तिथल्या लोकांना पण सांगितलं माझा फोन बघितला, कारण आम्ही दात काढत होतो, कॉमन सेन्स नाही. आणि वरून ते वापस आल्यानं कसं म्हणतो माहिती का त्या कंडक्टरला, ह्या उरुळीचा कंडक्टर आहे म्हणे. कांबळे कांबळे कांबळे. आपल्या आयुष्यात कधी कधी आपण आपल्या स्वप्नांपेक्षा पण जास्त आपल्या माणसाच्या स्वप्नावरती आपण जास्त बिलीव करतो आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करतो. तर ही ती पहिली पायरी आहे माझी, की मी माझ्या लाईफमधल्या माणसाच्या स्वप्नासाठी मी म्हणजे निघालोय काहीतरी चांगलं करायला. तर बघू, नशिबाने साथ दिली तर ते पूर्ण होईल. आता नशिबालाच माहिती. हॅलो, गाडी तळावर आहे, गाडी तळावर. तिकडं कशाला गेला राव तुम्ही? तुम्हाला म्हणलं होतं जिकडं आहे ना थांबलं होतं ना आपण जाताना, तिथे थांबा. ह्यांनी माझा फोन घेतलाय. ह्यांना असं वाटतंय की मला माहित नाहीये ह्यांच्याकडे माझा फोन आहे. फोन दे, काय फोन दे माझा, फोन दे, चल फोन दे, फोन दे, फोन दे, फोन माझा. फोन कर ना मला 9112वर. असं पोरींचा फोन भाई फोन दे, चल. फोन पाहिजे आम्हाला. भाऊच्या खिशात असेल. मोय मोय आहे तुझ्या हातात फोन. हे काय आहे? काही सांगत नाहीये. बघा मित्रांनो, काय सेव्ह केलाय नंबर, मोय मोय. असं कधी कोणाचा नंबर सेव्ह करतं का? आउट ऑफ रेंज. तर आता आम्ही आलोय, आबीचा मित्र सेजल, नंदिनी आणि अजून आशुतोष वगैरे ते आल्यात, आतमध्ये थांबलेत. म्हणजे आम्ही घेतचे इथं थांबतो, तर तिथं जाऊन आपण कंटिन्यू करू गाईज. बघा, प्रेमात पडला मुलगा येसूच्या खाली जाऊन किती खुश होतो. बघा, रितेशची एंट्री झाली आणि रित्या बिझी आहे सध्या फोनवर. तर वहिनी नंतर बोलतो आम्ही. हे यार ठेव ना फोन, हे ब्लॉग मध्ये एंटरटेन करणार. नाही करणार मी. हे ऐक ना, ह्या गाण्याने कॉपीराइट नाही ना पडणार. तर तू मस्करी केली ना, बंद करते, चालू राहिलं हे बंद कर. स्टोरी वाढतंय. तर आता आम्ही ह्या लॉबी मध्ये पण इथं बसू शकत नाही, कारण काय गरम वाफा लागतात. एक तर मी हॉट, तर त्या हॉट वाफा. आणि मग काही बोलू मी तुम्हाला, पण नक्कीच आम्हाला एक 5 मिनिटात जागा भेटेल छान अशी. आणि एक 2-3 दिवसानंतर, आठवड्यानंतर मी मॅचवर माझ्या ब्लॉग बनवणार आहे. हा माझा लास्ट 42 ब्लॉग असेल बरं का. तिथे मला गाडीत बसायचं. तिथे तू किती वाजेपर्यंत इथं? हा मग चालतंय, काय हरकत नाही, आपण उशीरपर्यंत असं दाखवायचं. पण मी असं घाबरत नाही ह्याच्यावरती हे करताना. वैब्या बरं झालं तो आला नाही राव. वैब्याला ब्लॉग दाखवा. वैब्या, अरे ब्लॉग मध्ये मेन पार्ट आहे माझ्या जुन्या चॅनलचा. रडकायला येते, त्याला मजा येते. हा, आपल्याला प्रोडक्टिव्हिटी दाखवायची फोनवर, नंतर बोललं तरी चालेल. ब्लॉग मध्ये भाव नाही देत, ऍटिट्यूड दाखवत होते. सिंहगड मध्ये माझा ब्लॉग जातो माहितीये का. त्याचे मित्र आहेत ना सिंहगडचे, त्याला आहे ना मिनी ब्लॉग पाठवतात. त्यांनी बर्गर चालला, त्यांनी ट्रिप दिली. मी ट्रिप म्हणलं होतं, ट्रीटच्या जागी म्हणलं रितेच्या तर्फे ट्रिप आहे. त्याला कमेंट मीच केली आणि इंग्लिश मध्ये काय. हॅलो, तर नाही अरे मी सध्या जरा आहे ना खूप डिप्रेशन मध्ये होतो, त्यामुळे कंटिन्यू ब्लॉग नाही टाकत. तर साहिलला मी शब्द देतो की ब्लॉग्स आता लवकर येतील. यश मॅमाने खचला, यश मॅमाने तुटला, काही झालं ना तरी ब्लॉग मात्र यश सोनीवरती रेग्युलर येणार. यश मॅमाने रडत जरी असेल तरी पण यश मॅमाचे ब्लॉग रोज येणार. आणि आता सध्या आम्ही रिपोर्ट लिहितोय, तर ही लिहितीये बरं का. यश फक्त बालिशपणा करतो. चांगले आणि खूप चांगल्या पद्धतीने आशुतोषने, आबीच्या एका चांगल्या मित्रांनी साईने चांगल्या पद्धतीने सुचवलंय, सगळं लिहिलंय. साईच्या अजून त्यांनी काही सांगितलं नाही, पण ते सांगणार आहे एक 10-15 दिवसात. तुली
शिवकुमार पण काहीतरी लिहिल. भाई तू लिहा काहीतरी. काय मी ब्लॉग चालू केला की पोरगी रडायला लागली. हा ओमकार ह्याने अजून त्याला व्यवस्थित सगळी स्टोरी सांगले, सगळं रिपोर्ट दाखवत. त्यानंतर मग हा पण काहीतरी लिहिल. नमन तू ब्लॉग बघ, तू पण काहीतरी लिहून द्या अशी आमची अपेक्षा आहे. आणि आता आम्ही जरा मेन डिस्कशन करतो. सॉरी, आम्ही मेन डिस्कशन करतो. सगळ्यात मेन मध्ये हे बघा मी इन केला दिसतंय प्रोफेशनल नको बघू. नमन तो आधी आहे ना रिटेक घ्यायला शिक. नमन तुला रोज नाही रे, रिटेक घे मला. हे ब्लॉग मध्ये दाखवा. कांबळे 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 आणि अजून एक कांबळे मिसिंग आहे, तर तो नेक्स्ट टाइम असेल अशी आशा करतो मी. थांबणार आहे तुझ्यासाठी, हा सांगायला गेला होता. हा सगळ्यांना सांगत सुटत गेला. तिथं 2 पोरं होते, त्यांना पण विचारलं, त्या काकूंना पण विचारलं. परत तिथलच्या लोकांना पण सांगितलं माझा फोन बघितला, कारण आम्ही दात काढत होतो. कॉमन सेन्स नाही. आणि वरून ते वापस आल्यानं कसं म्हणतो माहिती का त्या कंडक्टरला, ह्या उरुळीच्या कंडक्टर आहे म्हणे. तर आतापर्यंत आमची खूप मोठी मीटिंग झाली. अजून पण ती थोड्या वेळ चालेल बरं का. आणि विषय असा झाला की हिरोच्या रोलला मी जाणार नाहीये. माझ्या गोंडस गोड आणि किती गोड असं कमेंट करता गाईस तुम्ही मला, थँक्यू. पण ते किती गोड तसं मी दिसाय नाही पाहिजे, थोडासा जरा मॅच्युअर. तेच ते तुम्ही ऐकलं असेल तसं दिसेल मी लवकरच. त्यानंतर मग मी पण हिरो असेल आमच्या फिल्म मध्ये, तर ती पण तुम्ही फिल्म नक्कीच बघाल खूपच लवकर. आणि अख्ख्या कॉन्व्हर्सेशन मध्ये हा नव्हता, हा आता ब्लॉग शूट करायचं म्हणून आलेला आहे. काय पण कॉन्स्टंट एवढंच मला सांगायचं होतं. मी होतो कंटिन्यू होतो कॉन्स्टंट, सगळ्यांना सांगत होतो. सगळ्यांना आता टीम अशी अस्तव्यस्त झाली जरा. हा साहिल आहे, हा नक्कीच काय म्हणतात काहीतरी कोणता तरी असा भारीवाला, माझा असं म्हणणं आहे. तो मित्राचा असा, सॉरी हिरोचा मित्र भारी असं वाटू शकतो जरा. 21-21चा हा 21 वर्षाचा वाटतो, पण हाई शपथ खरं 18चा आहे तू. हा शिवकुमार मुलीचा टॉक्सिक भाऊ. रागाने बघ ना, रागाने. वैष्णवी वैष्णवी पण करू शकतो. जर तुला वाटते ना स्पीच कसं लिहिलं पाहिजे, स्पीच लिही. हे सगळं स्क्रीन प्ले मध्ये जाणार आहे. आपले ना आपलं सगळं झालंय. स्टोरी सगळ्यांना कळली आहे बरं का. स्टोरी सगळ्यांना कळली आहे. फक्त आता फायनल चार मुलीचे असं एक नाव आता आम्ही तिघांनी ठरवलं होतं. 3-4 नावं आली. आता गुगलवर केलं, म्हणजे AI ला वगैरे विचारलं होतं. नाच इंटरेस्टिंग असं उत्सुकता असणारं नाव काही भेटलं ना आपल्याला, म्हणजे मोकळा श्वास म्हणा. ही नावं कशी सैराट, मग त्याच्यामध्ये सैराट मध्ये झालंय ना तो तिच्या पोरीच्या प्रेमात वेळा झालाय. तसं तर आपल्याला आहे ना, त्या मुली संदर्भात त्या मुलीला त्या नावाला कनेक्ट होईल असं. त्या मुलीची जी कॅरेक्टरची जी नावं आहेत ना, नकोशी नावाची मुलगी. आता हे तर सगळ्यांना पटत नाहीये, ठीक आहे. मग त्यांचे वापरा, रिसर्च करा. छान असे नावं जे काय कोणतं आईची गावाची मुलीचं आडनाव काय लावायचं, ती पाटील दाखवायची का देशमुख दाखवायचं का, आपलं नॉर्मल किंवा हायलाईटच करायचं नाही. जात बीत असे कुठं दिसाय नाही पाहिजे, हे पण सगळं लक्षात ठेवा. कोणता जो लो तुला एखादा माहिती ना बाबा हा आता जो आहे तिथं लगेच सांगायचं हा लो आहे, आता काय करू नका. टॅगलाईन सांग. ती टॅगलाईन आहे ना, टॅगलाईन तूच बोलली होती ना काहीतरी. ओळखीची एक अनोळखी गोष्ट. ओळखीची एक अनोळखी गोष्ट की जे म्हणजे ह्याच्यातलं काय जातं टॅगलाईन मध्ये, सेक्स एज्युकेशन आहे ते महत्वाचं आहे. ओळखीची एक अनोळखी गोष्ट म्हणजे परत अजून काय की बाबा ट्रस्ट इश्यू, बॉयफ्रेंड बरोबर लगेच ट्रस्ट होतं, ते थोडंसं इमोशनली बोलले की बाबा जी तयार झाली तुझ्यासाठी. अजून खूप काही टॅगलाईन तू वाचणार दे ना, जे टॅगलाईन वाचतं ना. अरे मुद्दा काय आहे, टायटल ठरवायचं सगळ्यांनी. आता हा मुद्दा आहे, सगळ्यांनी टायटल. नाही नाही, मुलांबाबतीत चुकीचं दाखवायचं असं नाहीये. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो हे दाखवायचं आपल्याला. आपल्याला कोणतंही आहे ना चुकीचा मेसेज नाही पोहोचवायचा. आपण मुलं आहेत, आपण आपल्याला नाही पोहोचवता, पण त्या viewer नी त्या प्रकारे घेताना प्रत्येक मूवीचं वेगळं आपण व्यवस्थित अनालिसिस करू. फक्त एवढं दाखवायचं आपल्याला की कोणताच व्ह्यूअर आहे ना आपल्याकडं लिगल ऍक्शन नाही घ्यायला पाहिजे. आपल्याला चांगलं दाखवायचं असं एवढं दाखवायचं. स्टोरीचा थीम काय आवडली तुला, म्हणजे ट्रस्ट इश्यू, म्हणजे माणसं एका मुलीची समजा जात मुलीची तिची लाईफ चालली आहे,
मग तिची एक वेगळा टप्पा डिप्रेशन, ते मुलाचं प्रेम, त्याच्यानंतर ती दुसरी बाजू म्हणजे ती जेंडर सेन्सिटायझेशन वरून मुलांना अवेअर करते. जेंडर सेन्सिटायझेशन ते जाऊ दे रे, मुलांना सक्सेस सांगते, ती तिचा सुसाईड अटेम्प्ट केला, तेवढी एक स्टोरी होऊ शकते ना. तू तुझ्या पद्धतीने स्टोरी लिही फक्त, बरं का, कन्व्हिनियंट असेल तशी, आणि सांग मला. हा अरे ते नाही सुटल्यावर ते नंतरची गोष्ट. आधी कर. आम्हाला तुम्हाला आहे ना, तुम्ही दोघांना आहे ना, म्हणजे बाबा जोडी चांगली दिसते का, सीन प्रत्येकाला चांगलं डिलिव्हर करताय का नाही. ब्लॉग नाही रे, ब्लॉग इज मोर इम्पॉर्टंट अँड दिस इज ऑल्सो द मोर इम्पॉर्टंट. गाईस ऑडिशन चालू आहे आणि ते तिकडून येत आहेत. हा हा ऑडिशन तर आता मस्तपैकी आमचं सगळं मेन उरकलंय थोडंसं, असं म्हणू शकता तुम्ही. तर आता आहे ना, सगळ्यांना आहे ना 3 वाजल्यात, खूप हुशार पण झालाय. आता मला मेन एक पार्ट घेतो, सगळ्यांचा इंट्रो देतो. मला आधी सगळे अनोळखी होते, आता सगळ्या फेमिलियर चेहरे झालेत, म्हणजे ओळखीची अशी एक अनोळखी गोष्ट जी आपली टॅगलाईन आहे आणि तिचं जे नाव आहे ते तुम्हाला आम्ही आत्ता नाही सांगणार. सो अरे टॅगलाईन आहे ती, मेन नाव नाही सांगायचं आपल्याला. बीप बीप सगळं एक काहीतरी जे आहे ना, सरप्राईज आहे. हा, ते एक नवीन गोष्ट आहे, तर ती नक्की तुम्ही वेट करा. नक्कीच तुमच्या समोर लवकरात लवकर आम्ही प्रेझेंट करायचा प्रयत्न करू. आता हे सगळ्यांचं सिरियस टॉक चाललंय. सेजल, नंदिनी ह्या फोनवर बोलतोय, त्या दोघांचं पण डिस्कशन चालू आहे. हरित्या, बादशाह, आशुतोष अँड ऋषी, गुड्डू भाई, साहिल, शिवकुमार. तर हा अभिचा मित्र आहे, असं काहीतरी नॉर्मल रे. हा अभिचा मित्र आहे. अरे मी काय म्हणतोय, मी फक्त असं म्हणतो, तुम्ही म्हणा आता तुझं सांग ना, तुझं मग सगळीकडे कॅमेरा घ्या, अरे तू बोल, तू बोल, असं तर हा अभि आहे बरं का. हा अभि आणि हा अभिचा मित्र आहे. आणि मग एवढंच सगळ्यांचे इंट्रो वगैरे झाला. तू कोण यार, किती मागाशी किती भारी डिलिव्हर. ऐक ना, तसं नको करू. अभि एक व्हिडिओ घे ना प्लीज. हा अभिचा मित्र आहे, वगैरे करतात तेवढं. सगळ्यांचे इंट्रो झाला बरोबर, हा सगळ्यांची ओळख केली झाला. आता आपण बादशाहचा बादशाह. नाही मग असे लय भारी डिलिव्हर झालं, मग म्हणलं घेऊयात ब्लॉग मध्ये. नॅचरल सगळं वाचलं. बाय बाय कर ना स्क्रिप्ट. हे स्क्रिप्टेड होतं बरं का, दरवेळेस असंच होतं माझं मोये. पण नक्कीच माझ्या स्क्रिप्टेड ब्लॉगला पण तुम्ही सहकार्य कराल अशी मी आशा करतो. आढळ शरात आम्ही आलोय मस्तपैकी कॅन्टीन मध्ये खायला. अरे इंटर्नशिप करतोय म्हणजे मेन पार्ट आहे हा लाईफ मधला. पप्पात मला माहित नाही, मला नाही कळत. तुला म्हणलं ना, मला कळत नाही. बघा ना, सगळं लिहिलंय. एखाद्या बुकाला असं विचार, एवढं सगळं वाचणार, तू इरिटेड होणार, त्याच्यानंतर येणार विचारणार ह्याच्यातलं काय काय गरम आहे ते सांगणार, 3च आयटम गरम आहेत. मग आता विचार करा, एखादा बुकाला माणूस, एखादा खूप भूक लागली, फ्रस्ट्रेशन चालू आहे, त्याला पटकन खायचंय काहीतरी, आणि ते म्हणतात ओव्हन मध्ये टाकलं पण ते नीट नाही गरम होणार. काय नाही घेतलं 20 रुपये. हाँ ये देखो, ये वेटर है हमारा, हमारे लिए फूड सर्व करेगा. सो ये देखो सर्व कर रहा है. हे बघा, 2 समोसा, 2 पॅटीस आणि बाकीचं मग माझं फेवरेट आहे आळूच्या वड्या. सो मी आता ते तुम्हाला सांगतो कशा झाल्यात, मला माहिती आहेत बरं का. एकच मिनिट, मला ब्लॉग मध्ये सॉरी आता त्याला भूक लागली आहे खूप. मी फक्त आळू वडी आहे ना खाऊन दाखवतो तुम्हाला, एवढी भारी झाली आहे ना, भारी.
आय नो. स्वतः आळूवडी खातोय. आम्हाला काय दिले बघा, समोसा दिले. नाही खावा तुम्ही पण खावा आळूवडी. काहीच नाही दिलं आम्हाला अजून. याला पण काहीच नाही. मला तर समोसा तरी दिला. रितेशला पण काहीच नाही. स्वतः कसं खातोय बघा. या मित्रांनो तुम्ही पण या जेवायला. खातो पण हाचा विषय तुला काय का दिसतंय रे? खातो पण अंगात नाही लागत. काय पाहिजे समोसा. आई तू काय घेतलं? पॅटीस. नाही नाही, तू का? तू का? तू का? आहे. दोघे भोंगाले. तुम्हाला एक मिनिट दाखवू का? तो बघा ना बाहेरचा पाणी भरतोय तो. लय भारी येतो. काय झालं? तर आता एकदम तासभर आम्ही जेवत होतो बरं का, आणि खूप साऱ्या रील्स काढायचा प्रयत्न केला, पण 2 रील सक्सेस झाल्यात. आता बघू त्यांना किती व्ह्यूज येतात, किती काय ते. असली गाडी घ्यायची रे आपल्या दोघांना. मी काढला नव्हता. हा ती गाडी आली ना मध्ये. तर आता आम्ही एक रील बनवलेली भारी, आणि रितेश लय तीच क्वालिटी आणून म्हणजे तुमची भीती म्हणते रंग उडून जाईल. लोकेशन सांग. अँगलने घे ना फक्त तर. त्यांनी बघा ते तोडलं, त्याला काही वाटत पण नाही, आणि आपल्याला बसून देत आहेत ते. ही शपथ आता गार्डन मध्ये बसलेत सगळे, आणि आम्हाला बसून नाही दिलं मित्रांनो. बाय ओमकार. गाईज आपल्या ब्लॉग साठी थांबा एक मिनिट. माझ्या ब्लॉग साठी अजिबात एक्साइटेड नाहीयेत. यश शोधून यायचंय पण आणि यायचंय पण नाही असं यांचं आहे. सो सध्या कन्फ्युज आहे, पण तिला लवकरच देव बुद्धी देव आणि क्लॅरिटी पण देव. क्लॅरिटी असते तू तिच्या डोक्यावर हात ठेवतोय. तूच दिसतो. कारण की आम्ही अनपेड ऍक्ट्रेस आहोत, सो आम्ही असंच वागणार. मोय मोय. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय कर. काय का असं असतं का? ऐसा होतंय का? ऐसा ही होता है. त्यामुळे त्याला घरी काम होते. त्याला काय झालं? अरे साफसफाई करतात. व्हिडिओ 3 बस आल्यात आता आमचं असं ठरलंय की मी एसीच्या बसने जाणार, सेजल त्याच्या मागच्या बसने जाणार, आणि नंदिनी चालत येणार. मी इथंच बसलोय. मला होय, घरी होय. नाही जायचं. कारण इथं की नाही बसणार? घरच्यांनी हाकलून दिलं, त्याच्यामध्ये असं म्हणते तुझ्यामुळं आणि तुझ्यामुळं. हे प्यार आहे हो. नाही आमच्या फोन मुळे. फोटो आहे माझ्याकडे, बड्डेला टाकणार आहे मी. कोणता माहितीये का? चल ना पुढे थांब रे यश. थांब ना. एकच काढ रे एवढे सगळे. हे वाईटवाली जाती का गाडी? ब्लॉग आहे. तुम्हाला नाही हो काय? बोल ना. चाललंय बाय बाय. ब्लॉग करतोय, ब्लॉग व्हिडिओ.